तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या यादीत एक मानाचा तुरा खोवणारी आमची डॉक्टर भक्ती मानसी महेंद्र पवार. भक्ती मानसी महेंद्र पवार हिने औषध निर्माणशास्त्र या विषयात नायपर अहमदाबाद या देशातील ख्यातनाम संस्थेतून PhD संपादन केली. डॉक्टर भक्ती हिने आपले प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण चिपळूण येथे पूर्ण करून सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्या गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथून B फार्म ही पदवी संपादन केली. त्यानंतर ग्रॅज्युएट फार्मसी ऑप्टिट्यूड टेस्ट ही केंद्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी आसाम येथून MSc पदवी संपादन केली. त्यानंतर PhD प्रवेशासाठी झालेल्या ऑल इंडिया परीक्षेत देशात 8वा क्रमांक पटकावत नायपर अहमदाबाद येथे थेट प्रवेश मिळविला. अपार कष्ट, जिद्द, मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करून अवघ्या 3.5 वर्षाच्या अल्प कालावधीत PhD मिळविली. PhD दरम्यान तिने 69 शास्त्रीय लेख प्रसिद्ध केले असून 4 पेटंट्स देखील अर्जित केले आहेत. सध्या डॉक्टर भक्ती पवार ही NMIMS युनिव्हर्सिटी मुंबई येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. तिच्या कर्तृत्वामुळे तिला विदेशातील नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल डायरेक्टरशिपसाठी संधीही प्राप्त झाली आहे. संघर्षात यशाची बीजे असतात आणि त्यातूनच संधी जन्म घेतात याचा अनुभव डॉक्टर भक्तीच्या यशामागील प्रवासात अनुभवास मिळाला. अशा या व्यक्तित्वाला सात्विकतेची धार असलेल्या आणि व्यासंगाला तात्विकतेची किनार असलेल्या डॉक्टर भक्तीच्या अलौकिक शैक्षणिक उज्ज्वल यशाला एक सलाम म्हणून सुर्वे कुटुंबियांकडून संपन्न झालेला कौतुक सोहळा. चला तर पाहूया कौतुक सोहळा. नक्कीच बहुमान आहे आणि म्हणूनच आजची मी पुन्हा एकदा आपली आजची सत्कारमूर्ती डॉक्टर भक्ती मानसी महेंद्र पवार, त्याचबरोबर आपली माहेरवाशी सौभाग्यवती मानसी अर्थात राणू महेंद्र पवार आणि आपल्या सर्व सुर्वे फॅमिलीचे जावई श्रीयुत महेंद्र पवार आणि सर्व उपस्थित सर्वांचे मी पुन्हा एकदा सुर्वे फॅमिलीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पप्पू दिगंबर सुर्वे यांनी 2 शब्द व्यक्त करावे अशी मी त्यांना स्नेहपूर्वक विनंती करते. मला बोलण्याची संधी दिली एक मामा म्हणून. भक्तीच्या कौटुंबिक सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या सुर्वे बहिणी, भगिनी, भाऊजी आणि वडील, आई वडील, आजी आजोबा आणि स्पेशली आमचे घरातलेच असे भाईदळी त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ज्या क्षेत्रात काम करतो, मी काम करायला सुरुवात केली त्या क्षेत्रातूनच तिने PhD केली. या गोष्टीचं मला भयंकर कौतुक वाटतं आहे, कारण तिचा अभ्यासाची जिद्द, चिकाटी आणि मेहनत खूप मी स्वतःच्या डोळ्यांत बघितले. मी डिप्लोमा फार्मसीमध्ये आत्ता केला, पण जनरली मुलं डिप्लोमा डिग्री इथंच थांबतात. मिळून पुढे काय करता येईल ह्या गोष्टीचा रिसर्च म्हणजे माहिती घेतली आणि त्या दृष्टीने नायपर इन्स्टिट्यूटसुद्धा आम्हाला माहिती होती की नायपर इन्स्टिट्यूट कुठे आहे, काय आहे. तर महाराष्ट्रामध्ये नायपर इन्स्टिट्यूट नाही, पण भारतामधली सगळ्यात प्रसिद्ध अशी ती इन्स्टिट्यूट आहे. जेव्हा मी तिला ॲडमिशनसाठी गुवाहाटीला गेलो तेव्हा खरं मला ते महत्त्व कळलं की नायपर इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंटचं शिक्षणावर किती हे आहे, मुलांना पुढे येण्यासाठी
सायंटिस्ट होण्यासाठी किती सरकार मदत करतं किंवा आपले विद्यार्थी किती पुढे जाऊ शकतात हे मला तिथे गेल्यावर कळलं. आणि तिचं महत्त्वाचं म्हणजे डेअरिंग. एवढ्या आपल्या चिपळूणसारख्या छोट्या शहरामधून गुवाहाटीला जायचं. आता नेते वगैरे गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर त्याच्या आधी आम्ही जाऊ गुवाहाटीला काय त्यामुळे भक्तीने आम्हाला आधीच गुवाहाटी दाखवलंय. तर त्या ठिकाणी अशा ठिकाणी म्हणजे जसे नक्षलवादी एरिया आहे सगळा आसाम, गुवाहाटी, मिझोराम, तिथे पूर्ण सिक्युरिटी असते. प्रत्येकाच्या ठिकाणी सगळे हे असतात, मिलिटरी असते. तर अशा ठिकाणी जाऊन तिने तो फार्मसीचा कोर्स पूर्ण केला आणि योग्य वेळेतच पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर तिला नायपर इन्स्टिट्यूटमध्ये PhD करण्याची संधी मिळाली अहमदाबादला. तर तिचे खूप मनापासून कौतुक. म्हणजे आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असताना भाऊजी डॉक्टरांना आम्ही विथ रेफरन्स सांगायचो, सर विथ दिस रेफरन्स वी आर सेंडिंग यू दिस इन्फॉर्मेशन. तर त्या रेफरन्समध्ये सायंटिस्टची नावं असायची आणि सायंटिस्टची नावं घेऊन आम्ही डॉक्टरांना सांगायचो. तर कुठल्या बुकमध्ये रेफरन्स आहे, एखाद्या मेडिसिनचं जर आपल्याला एखाद्या आजाराविषयी जर सांगायचं असेल तर त्या बुकमध्ये त्या रेफरन्समध्ये लिहिलेलं आहे हे आम्ही डॉक्टरांना सांगायचो विथ ब्राउशर. तर मला खूप म्हणजे आनंदाची गोष्ट अशी आहे की त्या ब्राउशरवर जे सायंटिस्टने रिसर्च केलेलं आहे एखाद्या मॉलिक्युलवर त्या सायंटिस्टमध्ये भक्तीचं नाव आलं. आणि हे सगळ्यांना माझ्या बरोबरचे जे आमच्या फील्डमध्ये सहकारी आहेत, मित्र आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना जेव्हा मी सांगतो तेव्हा ते मला भरून येतं. कारण आम्ही मोठ्या कंपनीमध्ये मी काम करत असताना की आम्हाला कोणी सायंटिस्टने हा रिसर्च केला आहे ते तुम्ही डॉक्टरना सांगा कुठल्या रेफरन्समध्ये. तर खूप महत्त्वाचं आणि चांगलं आहे ते अभ्यासक्रम पूर्ण करून आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिले त्याबद्दल तिचं कौतुक. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लहानपणापासून भक्ती आणि मी अकॅडमिकली एकत्रच होतो. काका म्हटले तसं की आम्ही एकत्रच फिरायचो. म्हणजे मी खूप शांत स्वभावाचे होते. काकांनी म्हटलं तसं परत भक्ती हट्टी होती. भक्ती हट्टी आहे मी म्हणेन आणि त्या हट्टी स्वभावामुळेच ती हे पूर्ण करू शकली आता जे काही केलं ते. म्हणजे माझा एक साधारण मला आठवते 60-70% ऑफ द टाइम मी मावशी काकांकडेच होते. शनिवार आला काका मला घ्यायला यायचे. मी खूप जवळून बघितलंय त्यांचं जे काही कुटुंब पद्धती आणि जे काही स्ट्रगल होतं ते. पण एक गोष्ट म्हणजे भक्ती आणि मी भक्ती बहीण कमी आणि मैत्रीण जास्त आहे लहानपणापासूनच. सगळे म्हणायचे की आम्ही सेम दिसतो, तुम्ही जोड्या आहात का वगैरे वगैरे. पण तसं काही नव्हतं. पण आमचे पर्सनॅलिटी ट्रेट्स साधारण मे बी सेम असतील म्हणून तसं झालं असेल. पण कुठेतरी असं झालं की ती लहानपणापासूनच अभ्यासात खूप जास्त होती. खूप जास्त ती करायची अभ्यास पण वगैरे. पण बहुतेक मी तुला ओव्हरशॅडो केलं का, कारण मी खूप अशी दाखवून करायचं अभ्यास असं मला वाटतं आता एक विचार केला तर. पण आम्ही आत्तापर्यंत सुद्धा जे काही आयुष्यातले अपडेट्स असतील म्हणा ते सारखे आमचे चालूच असतात मैत्रिणीसारखे एकमेकींना देणं. एक गोष्ट खूप महत्त्वाची की आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कंप्लेंट करायची सवय असते आयुष्यात की हे होत नाहीये ते होत नाहीये. भक्तीला कधीही फोन केला, कधीही आमचं काही असं बोलणं होत असेल, एकदाही असं झालं नाहीये की एवढा स्ट्रगल करूनही, एवढी परिस्थिती कठीण असूनही भक्ती कधी त्याबद्दल निगेटिव्हली बोलतीये. ती नेहमीच पॉझिटिव्हली बोलत आली की होणार आहे तेजल, हे असं असं चाललंय, असं असं होणार आहे, पण मला माहिती आहे माझा प्लॅन रेडी आहे, हे सगळं होणार आहे. वेळेस मला सवय आहे की मी खूप कंप्लेंट करते गोष्टींची. ते मी तिच्याकडून खूप अजूनही शिकत जाईल. तुझ्यातला जो कॉन्फिडन्स आहे ना भक्ती, मी आत्ताही थरथरतीये. तू 100 लोकांसमोर लेक्चर देतेस मुलांना, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. वी आर सो प्राऊड ऑफ यू. आणि असंच प्रेम करत राहूया एकमेकींवर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे सर्व मान्यवर, खूप आनंद होतोय की भाषण तर आम्ही करतोच शाळेमध्ये वगैरे, आणि करताना आजचा मान्यवर जो आहे तो माझी भाची आहे, ह्याचा खूप मला आज अभिमान होतो. माझे सर्व जे भाचे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकानेच हे खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. पहिला निखिल आला, तर निखिल नंतर साहिल नंतर तेजल, आणि तेजल नंतर मग आज भक्ती. आता हे सगळं सांगताना मला खूप अभिमान वाटतो, कारण आमच्या शाळेमध्ये मी ज्या फील्डमध्ये काम करते तिथे प्रत्येकाचं उदाहरण
हे मी देत असते. त्याच्यामध्ये तन्मय आहे. त्याच्यानंतर माझे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना मी सांगत असते की कशा कशा फील्डमधनं तुम्ही जायला पाहिजे आणि कशा कशा ज्या लेवलने तुम्ही जाता ते उच्च पातळी गाठायची असेल तुम्हाला तर तुम्हाला कशा पद्धतीने जायला हवंय. आजच्या जो फील्ड आहे त्या ह्याच्यामध्ये स्ट्रगल खूप महत्त्वाचा असतो आणि ह्या स्ट्रगलमध्ये मी भक्तीला पण बघितलेलं आहे, तेजललाही बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्तीचा स्ट्रगल म्हणजे लहानपणापासूनच माझं लग्न झाल्यानंतर दोघी खूप छान अभ्यास करायच्या, कॉम्पिटिशन असायचंच. त्याच्यानंतर मग मोठी भक्ती होत गेली. त्यावेळेला तिने खूप काही गोष्टी तिला अनुभवायला मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये तिला जेव्हा तिने फार्मसीसाठी ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी सूर्य फॅमिलीच्या वतीनं डॉक्टर भक्ती मानसी महेंद्र पवार हिनं फार्मसीमध्ये PhD मिळवल्याबद्दल आपण एक छोटाखानी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्वतः सत्कारमूर्ती भक्ती, तिची आई, तिचे वडील, नंतर तिचे सगळे असणारे आजोबा आणि दळी आजोबा, या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या मावश्या, त्या ठिकाणी काका, त्यानंतर बहिणी, सगळे एवढीच मराठी फॅमिली आहे. कारण आपण फॅमिलीच्या वतीने हा कार्यक्रम करतो. एक कार्यक्रम करत असताना मला एक आठवत आहे, आमच्या एका विस्तार अधिकाऱ्यांचा आम्ही सेंडऑफ करतो आणि सेंडऑफ करत असताना सगळी त्याची फॅमिली सगळी जमली होती. फॅमिली जमली असताना प्रत्येकाने मनोगत व्यक्त केलं आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी उभा आहे. मुलगा उभा राहिल्याच्यानंतर त्या मुलानं आपल्या वडिलांनी काय केलं, आपलं शिक्षण कसं केलं, म्हणजे तो इंजिनिअरिंगला असताना त्यांनी काय केलं, कशा तऱ्हेने ॲडजस्टमेंट केली, माझं शिक्षण पूर्ण केलं, हे सगळं त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलानं आमच्यासमोर सादर केलं. मी एवढ्या सगळे सेंडऑफ पाहिले, आम्ही सगळे ते सेंडऑफ करतो जाताना. त्या सेंडऑफमध्ये तो सेंडऑफ मला भावला, कारण त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलानं माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काय केलं ही जाणीव त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि अशी जी मुलं जेव्हा तयार होतात तर निश्चितच ते आईवडिलांना भूषणावं असतं. त्याच पद्धतीनं भक्तीनं या ठिकाणी काम केलंय, भक्तीनं केलेलं आहे. कारण भक्तीनं अनेक प्रसंगातून, अनेक अडचणीतून मात करून हे यश मिळलंय. आणि म्हणूनच सुरुवातीला या सगळ्यांच्या वतीनं तुझं या ठिकाणी अभिनंदन. खरं तर PhD करणं, आता आम्ही त्या शिक्षण क्षेत्रात, आता पप्पूंनी सांगितलं की तू त्या क्षेत्रामध्ये आहे, त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्या PhDचं महत्त्व त्यांनी कशा पद्धतीने सांगितलं. फक्त PhD करणं सोपं आहे आणि ती लहान वयात, त्या वयात, योग्य वयात होणं हे देखील सोपं आहे. त्याला मराठीत विद्या वाचस्पती म्हणतात. म्हणजे अत्युत्त शेवटची जी पदवी म्हणतात ती PhD असते. डॉक्टर होणं, तर फक्त मेडिकली डॉक्टर झालं की तो डॉक्टर होतो, पण ही डॉक्टरेट मिळवणं ही साधी गोष्ट नसते. आणि म्हणून भक्तीने मिळवलेलं हे जे यश आहे खऱ्या अर्थानं, तर तिनं स्वतःची जिद्द, तिचे परिश्रम असतील, तिचे कष्ट असतील, त्याहीपेक्षा तिला तिच्या हितचिंतक असतील, तिचे आई वडील असतील, तिचे आजी आजोबा असतील, सर्वांनी दिलेलं जे पाठबळ आहे, जे आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाचं खऱ्या अर्थानं मिळालेलं फळ आहे. अनेक तऱ्हेच्या प्रत्येकाला शिक्षणामध्ये अडचणीत असतात. पण आता या सांगितल्याप्रमाणे आपल्या या सुर्वे फॅमिलीमध्ये अनेकांनी आपले यश चांगलं मिळवलेलं आहे. निश्चितच ते आपलं कौतुकास्पद आहे. पण हे PhD मिळत असताना वेगळ्या अर्थानं माझ्यासारखे माणसाला आनंद काय होतो, कारण आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत. मला आठवतं 1998 साली मी माझं M.Ed पूर्ण केलं. त्यावेळेला भक्ती M.Ed पूर्ण करत असताना 4 युनिव्हर्सिटी फिरलो होतो रेफरन्ससाठी, कारण तेव्हा नव्हतंच नाही तर काय. पण त्यानंतर पुढची जी PhD होती ती PhD काही कारणानंतर नाही करू शकलो, कारण ती योग्य वयातील योग्य ठिकाणी व्हावी लागते. पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर एवढा वेळ काढणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. PhDला खूप वेळ द्यावा लागतो, मेहनत करावी लागते. त्याहीपेक्षा तिनं शिष्यवृत्तीवर आधारित आणि रेग्युलर केलेलं आहे. हे रेग्युलर PhD केल्यानंतर ठराविक कालावधीत ते पूर्ण झालं, बाहेरून देखील ते करता येतं. आणि म्हणून भक्तीने मिळवलेलं हे जे यश आहे हे खरोखर सुर्वे फॅमिली आणि त्यांच्याशी जोडले गेले आम्ही सगळे त्यांचे जे आहोत, त्यांच्या माध्यमातून सगळे जे जोडले गेलेले आम्ही त्यांचे जे काका आहोत, त्या सगळ्यांना आम्हाला निश्चितच त्याचा एक आनंद आहे. भक्ती या याच्यामध्ये मगाशी पप्पूने सांगितलं की एक पेटंट तयार होतं. आमच्या सगळ्यांना तसं बहुतांशी काही माहीत नसेल, एक पेटंट तयार होतं. तिच्या नावाचं एक आहे. उद्या भक्ती मानसी महेंद्र पवार म्हणून कुणीतरी बघताना आणि ॲज अ सायंटिस्ट म्हणून लक्षात घ्या, शास्त्रज्ञ आहे ती, डॉक्टरेट म्हणजे शास्त्रज्ञ आहे. घरचा जेव्हा सत्कार असतो ना, एक विशेष असतं बघा.
आज आपल्या या ठिकाणी आपण घरचे सगळे लोक सत्कार करतोय, कारण आपलीच मुलं कोण असतात, त्यांच्या जॉबचं स्वरूप काय असते आपल्याला माहित नसतं काय. कारण ते काय माहिती का, बऱ्याच वेळा ते गृहीत धरलं जातं, हे माझंच मुलं आहेत, माझीच मुलं आहेत. शेवटी कसं असतं माहिती का, प्रत्येक मुलं आपल्या घरामध्ये लाडकंच असतं. तो कितीही मोठं जरी असलं तरी ते आपलं लाडकं असतं, पण त्याच्या जॉबचं स्वरूप काय हे आपल्याला समजायला लागतं. जेव्हा आम्हाला कळतं की भाऊ PhD झालेली मुलगी आज प्राध्यापक आहे, पण तिचं एक पेटंट तयार होतं. आम्ही भाताच्या जाती शोधल्या, पनवेल शोधलं, एक नाही अनेक तरीच्या भाताच्या आम्ही जाती म्हणतो, शोधणारे आमचे मोठे संशोधक असतात. तशा पद्धतीने तिने एक संशोधन तिच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, हे महत्वाचं आहे. आणि निश्चितच याच्यानंतर देखील तिला चांगल्या संधी असतील, ती वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करेल. आणि तिला एक चांगली संधी आहे, एक लहान वयात तिची PhD झाली, अजूनही बऱ्याचशा तिला संधी आहे. पण या ठिकाणी आपल्या फॅमिलीच्या वतीनं आपल्या घरामध्ये जेव्हा असा त्यांचा सत्कार होतो, तो होणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्याच्यातूनच एक प्रेरणा मिळत असते. आज आई वडिलांचं या सगळ्यांचं जे काही इच्छा होती त्या इच्छा तिनं पूर्ण केल्या. तिनं आपल्या इच्छा आकांक्षांना त्यावेळेला मुरड घालून बऱ्याच गोष्टी तिनं सगळ्या सहन केल्या नाही. तर मी म्हटलं की संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो, प्रत्येकाच्या संघर्षाचं वेगवेगळं स्वरूप असतं. तिनं जे तिच्या क्षेत्रामध्ये काय आता गुवाहाटीला जाण्यापासून त्या ठिकाणी इथे हा भाग सोडल्याच्या नंतर गुवाहाटीला गेली, तिथून मध्ये गुजरातला राहिली, तिथं असणारे अनेक तऱ्हेचे मग तिच्याशी बोलताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळल्या की हे तर सगळं करावं लागतं ना, यातूनच हे सगळं मिळत असतं. हे सुखासुखी किंवा एकाएकी मिळालेलं यश नव्हे, तर तिच्या मेहनतीचं आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाचं हे फळ आहे. आणि म्हणून निश्चितच भक्ती, तुझ्या पुढच्या आयुष्यात तू असंच यश मिळत राहा. आम्हाला अभिमान तुझा आहे की अशा तऱ्हेचं मिळालेलं यश निश्चितच तुझं आणि आमचे जे आहेत सगळ्याच्या पुढचे जे पिढी तुझे आहेत हे देखील प्रेरणा घेतील. तू मिळालेल्या यशाबद्दल पुन्हा एकदा मी ह्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुझं अभिनंदन करतो आणि तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा. सर्व मंडळी, मी कधी व्यासपीठावर कधी बोलेल नाही, परंतु नाट आहे तिला सत्कार सोहळा चांगला होतो याबद्दल मला 2 शब्द बोलायचंच वाटतं. तर भक्ती ही हिचं नाविन्यपूर्ण यश तिनं संपादन केलेलं आहे. असंच यश आपल्या सर्व कुटुंबातील जे होतकरू मुली असतील त्याने तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असंच यश संपादन करावं आणि असाच त्यांचा सत्कार केला जाईल असं मी आश्वासन देतो. करायची कधी सवय नाही, उभा राहतो समोर, माणसं दिसली की डोकरात भजन चालू. तर उपस्थित व्यासपीठावर मान्यवर आणि सर्व सज्जन, मुळात आधी आम्ही सगळं आमचं आयुष्य राहणीमान सगळे कुटुंबामध्ये गेलो. त्यामुळं ते जे भाऊ जे सगळे आहेत ते मला मानस भाऊ म्हणून मानायचे. आणि कुठले समारंभ कार्यक्रम तुम्ही भाऊला विचार भाऊ म्हणजे वडील, छायाचे वडील, तर हे कोण, तर आमचा मानस भाऊ. आणि आंब्याचा टाळा म्हणजे याला शुभाला पण सारखा नाही, अशुभाला पण सारखा नेहमी असणार. विशेषतः भक्तीबद्दल बोलायचं झालं तर ज्यावेळी मुलाच्या लग्नामध्ये तिचा काहीतरी मोबाईल हरवला होता आणि ती एका बाजूला कोणाच्या वृंदाच्या लग्नात मोबाईल हरवला होता आणि ती एका बाजूला बसून अशी रडत बसली होती. मी तिला विचारलं काय आलं, पण तिनं काय बोललीच नाही. ते म्हणजे तिला बोलता पण येत नव्हतं, इतकं तिचं आतून तिला दुःख झालं. याचं कारण असं की आपल्यासाठी आपले आई वडील काय कष्ट घेतात आणि ती वस्तू जी काय किमतीची असेल त्याच्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले त्याची जाणीव तिला झालेली जिद्द जी तिची आहे ती वाखाणण्यासारखी आहे. आणि त्या जाणीवातून मला तिचं तेथं स्ट्राईक झालं की ही कोणतरी मोठी होणार आणि त्याप्रमाणे तिनं परमेश्वरानं तिला चांगलं यश दिलं आणि त्याच्या पाठीकडे तिचे दोन्ही बाजूचे आजोबा आजी आणि आई वडील यांनी जी परमेश्वराची भक्ती केली आणि त्याचं भक्तीप्रमाणे नाव तिला भक्तीचं फळ मिळालं तिला, हे माझं मत आहे. दुसरी गोष्ट वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे राणूबद्दल. मी एकदा ह्याला गेलो होतो, मी आपल्या विंध्यवासिनीच्या देवळात.
तेव्हा तू इथं कुठं आलीस, तर मी इथं सेवेसाठी येते. म्हणजे त्या विंध्यवासिनीच्या कृपेनं तिला जे आशीर्वाद मिळाले त्याचं फळ म्हणजे भक्तीची डॉक्टर. एवढं बोलून मी गुणगौरवाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला मला एक बोलण्याची संधी दिली. डॉक्टर भक्ती हिच्या आपण कुटुंबातर्फे गुणगौरव कार्यक्रम करतोय. भक्ती पवार आणि त्यांचे आई वडील यांचं आपण स्वागत करतोय. श्रीकृष्णाबद्दल आपण चांगलं बोलतो, त्याच्या नटखट गोष्टी आपल्याला माहिती आहेत. काही लोकांना श्रीकृष्ण मयूर पंख काय घेऊन आला हे माहित नाही, पण मी नंतर सांगेन काहीतरी. तर अशी भक्ती होती सुरुवातीला, आणि तिनं फार्मास्युटिकल गोविंदा निकम कॉलेजला ऍडमिशन घेतलं. एक इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर किंवा असं जाणारा ट्रॅक तिनं चेंज केला. आमच्या कुटुंबात तो ट्रॅक होता, आणि ती फार्मास्युटिकलला गेला. तिला आपण काहीतरी करावं असं वाटलं, आणि ती फार्मास्युटिकल झाली. फार्मसीला चांगल्या गुणांत पहिली आली. त्यानंतर तिनं नायपरमध्ये जे यश मिळवलं, नायपरमध्ये काय गुण मिळाले, ती म्हणाली काका मी नायपरची एक्झाम पास झाली, आणि नायपरच्या परीक्षेचा जो काउन्सिलिंग राऊंड असतो तो अहमदाबादला असतो. मग आता काका एसटी चला जाऊया. मग आम्ही भक्तीला अहमदाबादला फार्मास्युटिकल राऊंडला काउन्सिलिंग राऊंडला घेऊन गेलो. त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगायची आहे फक्त, की आपण किती सामान्य आणि समाज ह्या गोष्टीकडे किती उत्कृष्ट दर्जाने बघतोय हे मला सांगायचं याच्या मागचं. म्हणजे मी काय केलं आहे बरोबर केलं हा काय मुद्दा गौण आहे. तर तिथे सगळे ज्या काउन्सिलिंग राऊंड होता सगळे कार घेऊन, गाडी घेऊन, BMW घेऊन आलेले, आणि आम्ही भक्ती, मी आणि राणी एका कोपऱ्यात बसून बराबर सीट जात होत्या. आणि काही सीट शिल्लक होत्या. भक्ती बरोबर आहे ना, भक्ती नाराज झाली, राणी नाराज झाली, सीट जाते आपल्याला सीट राहणार नाही शिल्लक. आणि मी भक्तीला त्यावेळी एकच म्हटलं, तुझ्या गुरुवर विश्वास आहे ना? आणि आपल्या देवावर आणि गुरुवर जर आपला विश्वास असला तर त्याचं काय घडतं हे भक्तीचं उदाहरण आहे. आणि मग तिला याची सीट मिळाली, कुठली नायपरची, गुवाहाटीची. राणी रडायला लागली. मग तिला शांत केलं. असं काय नसतं, जर आपल्याला उंच जायचं असेल तर झेप घ्यावी लागते. म्हटलं आता माझी मुलं परदेशात किंवा इकडे, आम्हाला वाईट वाटत नाही का? आम्ही ते झोपून केलंय. भक्तीने आसामला गेली. मी भक्तीला साऊथ गेमला अंपायरिंगला आसामला गेलो. तिथलं भक्तीला तिथलं सांगितलं वातावरण कसं आहे, पण काय म्हटलं घाबरू नकोस. आणि नेमकी ती कोविडमध्ये तिनं जो हा सगळा हे केला, म्हणजे जे हे यश मिळवलं कोविड सारख्या ठिकाणी, कौटुंबिक अडचणी, नातेवाईकांच्या अडचणी, सगळ्या अडचणी होत्या, आणि तिनं कोणालाही त्याची कल्पना दिली, आणि तिनं जे यश मिळवलं ते यश खरोखर म्हणजे सगळ्यांना असं फुलं येणारं, सगळ्यांना आवडणारं यश आहे सगळ्यांना. की असं यश मिळवायचं म्हणजे आई वडील फार नशिबान लागतात, आजी आजोबा नशिबान लागतात, कुटुंब फार नशिबान लागतं. जेव्हा भक्ती एम्सला लेक्चर द्यायला गेली होती, तर एम्स हे जे मेडिकल ठिकाण आहे दिल्लीमधलं, ते अशा लोकांसाठी आहे की तिथे एंट्री पण मिळत नाही. ते मंत्र्यांना त्या ठिकाणी एंट्री मिळते. आणि भक्तीने अशा ठिकाणी केलं. आणि मी एकदा असं माझ्या मित्रांना म्हणालो की भक्तीला PhD मिळते. तर भक्तीने मिळवली PhD हे तसं नसून भक्तीने त्याच्यामध्ये ओतून जे शोध लावले आणि त्या शोधातून मिळालेलं ते तिचं यश आहे, आणि याचा नेहमी आम्हाला अभिमान वाटतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व सुरवई फॅमिली, माझी सगळी जावई, पुतण्या, सगळ्यांचा हॅलो. भक्तीच्या सत्काराबद्दल सुरवई
हां, त्यामध्ये विभाव तात्या या दोघांचा उत्साह पाहून खूप बरे वाटले. त्याबद्दल त्या दोघांना खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, वकील, इंजिनियर असे उच्च ध्येय असण्याची इच्छा असणे चुकीचे नाही. प्रत्येकाने आपली कुवत ओळखून निर्णय घेणे जरुरीचे असते. आता पायलने डॉक्टरमध्ये डॉक्टरी पदवी मिळवली. तिने काय श्रम केले, किती अभ्यास केले मला काय माहिती नाही, पण जे आईवडिलांना निश्चित माहिती आहे. तिने पण चांगला स्ट्रगल केला असणार. पण माझ्या दृष्टीने माझे 2 उदाहरणं माझ्यासमोर जे आहेत, एक म्हणजे तेजल आणि दुसरा म्हणजे निखिल. तर त्यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे. तेजलने कॉमर्स ग्रॅज्युएशन करून CA करण्याचा निश्चय घेतला. पण CA होणे सोपे नसते. CAचा रिझल्ट फार टफ लागतो. 3-4 वेळा परीक्षा बनून सुद्धा यश मिळत नाही, हे सर्व तेजलला माहीत होतं. तरीसुद्धा तिने हा निर्णय घेतला आणि जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली. ती तासनतास अभ्यास करायची. तन्मय तिला म्हणायचा, किती अभ्यास करते, मला काही असा अभ्यास करून जमणार नाही. पण तेजलने चिकाटीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले व ती CA झाली. त्याबद्दल तिचे कौतुक व अभिनंदन. निखिलच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. त्याची मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याची इच्छा होती. त्याला सुद्धा माहीत होतं की मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्शन होणं कठीण आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक परीक्षेला तोंड द्यावे लागते. कोणतेही व्यंग असून चालणार नसते. शरीराने सदृढ असावे लागते. वेगवेगळ्या रँक असतात, त्यामध्ये प्रत्येक रँकच्या परीक्षा असतात. त्या परीक्षा पास व्हाव्या लागतात. मानसिक तयारी म्हणजे आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर राहावे लागते आणि ते सुद्धा कायम समुद्रात राहावे लागते. ते मर्चंट नेव्ही असलेल्या मुलांची लग्न होणे सुद्धा कठीण बसते. हे सर्व माहीत असून सुद्धा निखिलने मर्चंट नेव्हीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खूप प्रयत्न मेहनत घेतली. रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. अखेर त्याचे मर्चंट नेव्हीमध्ये सिलेक्शन झाले व आज तो एक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सांगण्याचे तात्पर्य, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि तयारी असेल तरच या गोष्टी साध्य होतात. पण ती तरीसुद्धा भक्तीचं यश हे विशेष कौतुकास्पद आहे. तिने 12वी नंतर 4 वर्षाची B.Pharm डिग्री केली. नंतर नायफर सारख्या स्टँडर्ड इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन होऊन गुवाहाटीमध्ये 2 वर्षे M.Pharm मास्टर डिग्री केली. नंतर अहमदाबादला औषध निर्माणशास्त्रात PhD केली. पण हे करत असताना आर्थिक बाजू चांगली असावी लागते. कोणतीही सोंग आणता येते, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. भक्तीने उच्च शिक्षण घेत असताना आपल्या आईवडिलांना 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची वेळ आणली नाही. तिने आपले ध्येय निश्चित केले. त्या दृष्टीने चिकाटीने, जिद्दीने मेहनत करून अभ्यास केला. प्रत्येक वेळी मेरिटमध्ये यश मिळवले. त्यामुळे तिचे संपूर्ण उच्च शिक्षण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पूर्ण झाले. भक्तीचं आपल्या सद्गुरू पूर्ण श्रद्धा, विश्वास आहे. तिने PhD सर्व शिक्षण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने पूर्ण केले. तिचा आपल्या सद्गुरू पूर्ण विश्वास, श्रद्धा आहे. PhDला ॲडमिशन घेण्यापूर्वी तिने सद्गुरूंना विचारले होते की मी PhD करू का. त्या सद्गुरूंनी तुझी PhD सहज पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता. त्याचे प्रत्यंतर तिला आलेच. तिला 2-2 वर्षांनी सिनियर असणारे विद्यार्थी अजूनही PhD पूर्ण करीत आहेत आणि भक्तीने फक्त 3.5 वर्षात PhD पूर्ण केली. हा सद्गुरूंचा खूप आशीर्वाद आहे. आज ती मुंबईमध्ये पार्ले येथे एका नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत आहे. हे सर्व करीत असताना तिला गुवाहाटी व अहमदाबाद येथे खूप त्रास सहन करावा लागला. दोन्ही ठिकाणी खूप उष्ण हवामान, खूप थंडी, जेवणाचे सुद्धा हाल होत असत. कधी कधी भाजीपोळी ती घरी करीत असे. या सर्व त्रासावर तिने कधीही तक्रार केली नाही आणि आपले PhD सर्व शिक्षण जिद्दीने मेहनतीने पूर्ण केले. तिला असेच उत्तरोत्तर यश मिळो, आयुर्आरोग्य उत्तम लाभो ही सद्गुरूंची प्रार्थना. तर तेवढंच तिचं देवावरून तेवढंच प्रेम आहे. आजची मुलं देवापासून खूप लांब आहेत, त्यांना नमस्कार सुद्धा माहीत नसतं. त्याचबरोबर तिला आध्यात्मिकतेची आवड आहे आणि तिची वेशभूषा जर बघितलं तर तिच्या साधेपणात सौंदर्य आहे. जर मी तिच्या सत्कार मी भेटण्यासाठी गेलो तर एखादी मुलगी माझ्या कल्पनेनुसार टिकूमुकू भरपूर करत बसली असते, पण आहे त्या वेशामध्ये पटकन ती उभी राहत होती. पण तिच्या त्या साधेपणातला फोटोही सुंदर आला. म्हणजे हे सौंदर्य नक्की वाखाणण्यासारखं आहे. आज जर बघितलं तर हे जिद्द, चिकाटी ही आजच्या मुलांच्या मध्ये दिसत नाही. त्यांना घरचे तसे संस्कारही नक्की आवश्यक असतात आणि तिच्या आईवडिलांचे संस्कार हे नक्की तिच्या मागे आहे. भक्ती जर बघितलं तर तिचं कौतुक हे नक्कीच कमी आहे. जर आज बघितलं तर मी आज धडा शिकवताना प्रत्येक वर्गामध्ये उदाहरण देताना एक आदर्शवत उदाहरणही भक्ती तयार झालेली.
आज आपण असं म्हणतो की कर्तबगार पुरुषाच्या मागे एखादी स्त्री उभी असते, पण भक्तीच्या मागे तिच्या आई वडील उभे आहेत. जर एक साधा विचार केला तर आपण आज 11 बहिणी, त्याच्यामध्ये राणू, मी आणि तृप्तीलाच बहुतेक एक मुलगी, बाकी सगळ्यांना एक मुलगा एक मुलगी अशी आहे. पण मुलीचा गोळा, पोटाचा गोळा, पोटातला एक मुलीचा रूपी गोळा हा लांब ठेवणं हे त्या माऊलीलाच माहीत असेल आणि मलाही माहिती आहे की त्या माऊलीने, राणूने कशी रात्र ढकलली असेल, एखादा सण समारंभ असेल तर अन्नाचा घास कसा ढकलला असेल हे कल्पना करण्याच्या पलीकडे. कारण आज मुलीच्या जातीला आज अनेक बंधनं असतात, ती काळजी वेगळी असते. आणि जशी आज भक्ती माझ्यासाठी मुलांना देण्यासाठी उदाहरण झालं, तशी राणू माझ्यासाठी एक उदाहरण झाली. कारण जेव्हा मी तिला भेटायला गेलो तेव्हा तिने गुवाहाटीचा किंवा जो काही प्रवास सांगितला, तो प्रवास ऐकल्यानंतर मी ताट उभी राहायचा प्रयत्न करते, कारण माझाही पोटचा गोळा 4 तासाच्या अंतरावरच आहे. पण ती जेव्हा निघते, सोडून जाते, तेव्हा माझे 8 दिवस घालवेल खूप विचित्र होते. तिला आणायला जायला मी नाचत जाते, पण सोडायला जायला माझं अजून देरी होत नाही. जेव्हा ती भक्तीला मी राणूला भेटून गेले आणि जेव्हा ती आली 8 दिवस बरं नव्हतं, तेव्हा मी आधी 2 दिवस, कारण ती अजून माझ्या पुढ्यात झोपते, हात टाकून झोपते. आणि या गोष्टीत मी स्वतःला 2 दिवस राणू डोळ्यासमोर ठेवत होती की राणू कशी राहिली. जेव्हा गुवाहाटीला तिनं गोळ्यांचा, युद्धाचे लेखीन ऐकलेल्या ज्या गोळ्या आहेत, तिची जी कहाणी आहे ती सांगेल आपल्याला. मग राणू कशी राहिली, माझ्या तर पोटचा गोळा हा 4 तासावर आहे. आणि असं करून मी स्वतःला धीट केलं आणि मी बिनधास्त राहण्याचा राणूमुळे मी प्रयत्न करते. म्हणजे माझ्यासाठी नक्की राणू सुद्धा एक आदर्शवत आहेच आणि ती उदाहरण घेण्यासारखी आहेच. आणि जे काही भक्तीने जे यश मिळवलेलं आहे ते नक्की वाखाणण्यासारखं आहेच. फक्त मी एवढंच म्हणेन की व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे, आणि म्हणूनच तुझा सत्कार करणं हा आमचाच बहुमान आहे. आणि म्हणूनच आम्हा सर्वांच्या वतीने एक सुर्वे फॅमिली, त्याचबरोबर गांधी आणि दळी परिवार यांच्यामार्फत तुझा एक आम्ही छोटासा फुलाची पाकळी देऊन तुझा आम्ही एक सत्कार करीत आहोत. त्या सत्कारामध्ये जर एक आधी थोडे विशेष सांगू शकते की सत्कार करत असताना आमच्या ऑनलाईन मीटिंग होत होत्या, अण्णांनी सांगितलं ऑफलाईन झाल्या, पण काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडला. आणि तुझ्या विवाहाची वार्ता आमच्या कानावर आलीच होती, म्हणून आम्ही सर्वांनी एक तुझ्या आईबाबांचं जवळ असावे म्हणून एक फोटो फ्रेम म्हणून तुझ्या जवळ काल मी फोटो मागत होते. आणि आपल्या मराठी संस्कृतीचा एक दागिना, जो एक आपल्या स्त्रीला सौंदर्यात भर घालणारा आहे, तो एक महाराष्ट्रातली मराठी संस्कृती जपणारा एक दागिना आम्ही तुला एक छोटासा देत आहोत. ती आमच्या सर्वांची मायेची, प्रेमाची तू आठवण कायम जपून ठेव, एवढंच तुला मी सांगते. आणि आपण सर्व उपस्थितांनी आपण तिचं आता जे ठरवले तो आपण तिचा सत्कार करूया आणि सत्कारानंतर भक्तीने तिचं सत्काराचं उत्तर द्यावं अशी मी तिला विनंती. तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव.
है छटपटा रही रोशनी, गगन कहे विजय भव।